नमस्कार. SR टाइम मराठीच्या विशेष बातचीत कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आलो आहोत सानंद न्यास इंदूर येथे मंचित होत असलेलं नाटक नियम व अटी लागू याच्या सेटवरती. आमच्यासोबत या नाटकाचे सगळे कलाकार आहेत. आम्ही त्यांच्याशी या नाटकातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर नाटकाच्या विषयवस्तूबद्दल पण बातचीत करणार आहोत. कारण नियम व अटी असं म्हटल्यावर कुठेतरी एक उत्सुकता येते. नियम व अटी लागू ह्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक ही चौकट आहेच आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं आयुष्य जगायचं असतं. पण नाटकाच्या माध्यमातून ही काय कथा आहे, काय नियम आहेत, काय अटी आहेत आणि त्या कशा करता आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि त्याच्याकरता मी या सर्व कलाकारांशी बातचीत करणार आहे. पण सर्वात प्रथम या सगळ्यांचं या बातचीतमध्ये स्वागत करते. तुम्हा सगळ्यांचं या बातचीतमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. असं मी आत्ता म्हटलं की नाटकाची विषयवस्तू आणि त्यातली प्रत्येकाची भूमिका याच्याबद्दलच बातचीत आपण करणार आहोत. शंकर सर, तुमच्यापासून सुरुवात करते नाटकाच्या भूमिकेबद्दल. नाटकाचं नाव नियम व अटी लागू आहे, तुम्हाला माहिती आहे. नाटकामध्ये अनिकेत नावाचं पात्र मी करतोय आणि IT मध्ये काम करणारा हा मुलगा आहे. आणि क्षेत्र कुठलंही असलं तरी आजकाल कामाच्या धावपळीमुळे, कामाच्या वेळांमुळे, जाण्या येण्याच्या वेळांमुळे, ह्या सगळ्यामुळे, कामाच्या प्रेशरमुळे घरी वेळ देणं कितपत होतं आणि घरी वेळ देणं होतं की नाही, मग दिलेला वेळ नेमका कशामध्ये वाया जातो, वाद होतात का, आपण प्रेमाने बोलतो, मग ह्या सगळ्या कामाच्या व्यापात आपण आपल्या माणसाला गृहीत धरतो का, मग गृहीत धरल्यानंतर त्याच्याशी तितक्या कन्सर्ननी बोलतो का, म्हणजे खूप दिवसांनी आपण एखाद्या माणसाला भेटलो तर आपण आपसूक म्हणतो की कशी आहेस तू, पण रोज भेटणाऱ्या बायकोला आपण खरंच विचारत नाही तू कशी आहेस, तू बरी आहेस का, तू दिवसभर काय केलं. हे गृहीत धरणं जे आहे ते नकळत नात्यांमध्ये येतं आणि ते कामाच्या ओघामध्ये जरा जास्त होतं. बायको नवऱ्याला गृहीत धरते काही ठिकाणी, जिथे नवरा काही ठिकाणी बायकोला गृहीत धरतो. तर असा तो बायकोला गृहीत धरलेला, कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतःला ओढून घेतलेला आणि काम खूप मनापासून एन्जॉय करणारा असा तो मुलगा आहे. आणि मग ते झाल्यानंतर घरी नेमकं काय होतं त्याचा परिणाम नाटकामध्ये आपल्याला दिसतो. मग त्यांना तिसऱ्याच्या मदतीची गरज लागते का, मग तो तिसरा कोण आहे, ते तिसरं पात्र आहे. तर असं हे अनिकेतची भूमिका आहे आणि असं नियम वाटी लागू नाटकातलं काम आहे. बरोबर, खूप छान स्वतःच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे. पुढे पण आम्ही यांच्याशी बातचीत करणारच आहोत. पण मी आता या नाटकातली अभिनेत्री अमृता देशमुख यांच्याशी त्यांच्या भूमिकेबद्दल बातचीत करणार आहे. अमृताजी, काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की मला अमृता जी वगैरे एवढं एकदम म्हणलं का, पण मला असं छान इंदोरला आल्यासारखं असा फील आलाच लगेच तुमच्या या इतक्या छान मधाळ बोलण्यामुळे. आणि सेकंडली माझं कॅरेक्टर अमृताच आहे. माझ्या नाटकातलं नाव सुद्धा अमृताच आहे. अनिकेतची बायको मी असते. आणि जसं संकर्षणने सांगितलं की गृहीत धरणं, तर अर्थातच तो मला फार गृहीत धरत असतो नाटकामध्ये आणि म्हणून मी चिडते. आणि असं तर मला असं वाटतं की या नाटकाचं अपार्ट फ्रॉम दिस अजून एक काहीतरी असू शकतं, ते म्हणजे प्रत्येकाची एक लव्ह लँग्वेज असते. एखादं जेव्हा कपल असतं तर तेव्हा नवरा कदाचित असं म्हणू शकतो की माझं प्रेम मी कसं व्यक्त करतो, तर मी जंग पछाडू शकतो, मी माझ्या खंबीरपणे माझ्या फॅमिलीसाठी मी उभं राहीन, मी सगळं प्राण ओतून मी माझं काम करीन आणि मी त्यांना काहीच कमी पडू नाही देणार, हे माझं प्रेम आहे. बायको एक्झॅक्टली उलट तिची लव्ह लँग्वेज असते. ती म्हणेन की तू मला सांग, मी सगळं सोडून मी तुझ्यासाठी उभी राहू शकते, किंवा तू मी प्रेमासाठी मी बाकी सगळ्या महत्वाच्या मीटिंग्स आणि ते सगळं सोडून तुझ्या पुढे काही नाही. सो बऱ्याचदा असं होतं की नवरा बायकोची लव्ह लँग्वेज जी असते ती वेगवेगळी असते. आणि मग ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण असं म्हणतो की तिथे नियम व अटी लागू पडतात, कारण शेवटी एकत्र राहायचं असतं. मग त्यातनं एक आपण मिडल वे कसा काढतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग आजच्या काळातलं सुद्धा एक आम्ही प्रतिनिधित्व करतोय की सध्याची लाईफस्टाईल आणि एखाद्या मुलीचा सध्याचा जो एखादा स्टँड असू शकतो की बाबा आपण आयुष्यामध्ये खुश राहणं महत्वाचं आहे, नॉट नेसेसरीली लग्नच झालेलं पाहिजे, तो टॅग असला पाहिजे. आता तो बदललाय काळ. तर मग त्यातनं येणाऱ्या डिमांड्स, त्यातनं ते एकमेकांपर्यंत पोहोचवणं, त्यातनं होणारे गैरसमज, आणि मग जेव्हा एक तिसरी व्यक्ती येऊन त्यांना जरा असं त्या बुचकळून काढते, असं एकदा त्या रियालिटी चेक देते त्या याचा. सो अशी ती गंमत आहे नाटकाची. म्हणून ते एक नियम व अटी लागू असं नाटक आहे. अमृतानी पण आपल्या भूमिकेबद्दल, मी इथे जी म्हणत नाहीये नाही म्हटलंय म्हणून, अमृतानी पण स्वतःच्या भूमिकेबद्दल खूप छान सांगितलंय. आणि तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते. तर हा तिसरा व्यक्ती कोण, तर ते आमच्यासोबत इथे आहेत आणि आम्ही त्यांच्याशी त्यांच्या भूमिकेबद्दल बात करणार आहोत. तिसऱ्या व्यक्तीबद्दल अमृता बोलली आहे, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रसाद बर्वे. इंदोरला येऊन सगळ्यात आधी खूप बरं वाटलं, मस्त. मी पहिल्यांदाच येतो इंदोरला, पण इंदोरच्या माणसांना मी माझ्या स्टुडिओच्या माध्यमातून
खूप वेळा भेटलेलो आहे मुंबईमध्ये, कारण खूप सारे तिथे डबिंग आर्टिस्ट आहेत जे इकडे आलेले आहेत. मला वाटतं आणि किशोर पुरकर आणि ती जी तहजीब आहे, जी म्हणेल ना, जी ती इथे आल्यालाच कळते की अरे इंदोरला आलेलो आहोत. तर त्याबद्दल आधी सगळ्यात पहिल्यांदा थँक्स की इथे इतकं छान आम्हाला ट्रीटमेंट मिळाली. आता तुम्ही जर का नीट ऐकलं असेल, तुम्ही पहिला प्रश्न विचारला संकर्षणला, नंतर विचारला अमृताला. हा, तर पहिल्या प्रश्नात संकर्षण नवरा कसा असतो, त्याचं काय असतं, मग नवरा कसा चुकते आणि बायको कसं, असं त्याच्या खूप वेळा येत होतं, तुम्ही ऐकलं असेल. नंतर अमृताची टर्न आली. अमृता काय म्हणाली, बायको आणि असं असतं. तर पहिलं तिच्या ह्याच्यात बायको होती, मग नवरा होता, आणि मग लव्ह अँगल तिने सांगितलं, बायकोची वेगळी असते, नवऱ्याची वेगळी असते. तर तुम्हाला त्या दोघांचं जे इंटरव्ह्यू मध्ये लक्षात आलं ना, तेच या नाटकाचं पण गमक आहे असं म्हणूया, पण तेच नाटकातली गंमत आहे. आणि ती आत्ताच्या रिअलिस्टिक लाईफमध्ये पण प्रत्येक कपलच्या आयुष्यात घडणारी गंमत आहे. मी स्वतः मॅरिड आहे, संकर्षण मॅरिड आहे, नाही अमृता नाही, म्हणजे पण हीच ती गंमत आहे. तर त्या गमतीमध्ये कोणीतरी एक तिसरा गंमत घडवणारा जर आला ना, तरच तुम्हाला आयुष्याची गंमत किंवा चव चाकता येते, गोडी चाकता येते. पण तुम्हाला कोणी भडकवणारं आलं आणि तुमच्या आयुष्याची वाट लावणारं आलं, तर त्याच रिलेशनशिपची कशी वाट लागू शकते. तर ती वाट लागू नये. आणि आत्ताच्या यंग जनरेशनला स्पेशली कोणी भडकवणारं न मिळता कोणीतरी त्यांना एक चांगला छान त्यांना वाट काढून देऊ शकेल त्यांच्या या बिझी स्केड्यूलमधनं आणि त्यांच्या या छोट्या छोट्या मिसअंडरस्टँडिंग्समधनं त्या मिसअंडरस्टँडिंगला अंडरस्टँडिंगमध्ये कन्वर्ट करणारं कॅरेक्टर म्हणजे माझं कॅरेक्टर. करेक्ट. आम्ही तिघे आमच्या पात्राविषयी जो पॉइंट ऑफ व्ह्यू माझा आहे, जो त्याचा आहे, तो त्याचा आहे. अगदी खूप सुंदर भूमिकांबद्दल सांगितलं आहे. हेच पुढे विचारायची इच्छा आहे की जसं मी म्हटलं की प्रत्येक माणसाचं आयुष्य कुठल्या ना कुठल्या नियम अटींमध्ये फ्रेममध्ये असतंच. म्हणजे की अगदी आपण लहानपणीपासून ते मोठे होस्तवर म्हणा, सर्वायवलची जेव्हा आपण गोष्ट करतो तर अगदी घराबाहेर, घरात नियम अटी असतातच. घराबाहेर तुम्ही जेव्हा करिअर करता किंवा कुठल्याही कामाने बाहेर निघता तर सर्वात प्रथम अगदी लिफ्टजवळ सुद्धा तुम्हाला नियम अटी मिळतात की ही लिफ्ट अशी वापरा, अशी नका वापरू. बाहेर आलो, रोडवर ट्रॅफिकचे नियम आहेतच. जिथे तुम्ही काम करता वर्किंग प्लेसला पण नियम आहेतच. तर सगळ्यांचं रोजच्या या नियम अटी ते आवडो की न आवडो पण नातं आहेच आहे सर्वसाधारण माणसाचं. मग हा विषय घेऊन नाटक लिहिण्याच्या मागची कल्पना म्हणजे नियम आणि अटींना घेऊन नाटकाचं एक विषयवस्तू लेखन करायचं, हा विचार कसा काय आला? नाही, म्हणजे असं काही ठरवून मी नक्कीच नव्हतं लिहिलं. पण हे नाटक लिहिलं तेव्हा मी लॉकडाऊनचा काळ होता. आणि मला परवा इंदोरमध्ये ना आम्हाला खूप जाणवलं की लोक नाटक पाहतातही आणि लोक नाटक ऐकतात पण खूप छान. मला काल एका महिला आल्या, त्या म्हणाल्या की अहो तुम्हीच अनिकेत लिहिला, तुम्हीच अमृता लिहिली आणि तुम्ही काउन्सिलर आहात, मग मनामध्ये तुम्ही काउन्सिल पण करता का? म्हणजे कोणी जर तुमच्याकडे प्रॉब्लेम म्हणलं, अहो मी ते करत नाही, मी फक्त ते लिहिलंय. तर त्या म्हणाल्या मग तुम्ही स्वतः पण काउन्सिलर आहात की? म्हटलं मी तसं नाहीये. तर ते काय ना, फक्त कल्पना करून आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण याचा ट्रिगर पॉईंट मात्र मला माझ्या घरात मिळाला. कारण खरंच तसं घडलं की लॉकडाऊनमध्ये आपण त्यातल्या त्यात आपण, तुम्हाला माहिती की तुम्ही पण एक आर्टिस्ट आहात, तर आर्टिस्ट थोडेसे आपण आपल्या आपल्या धुंदीत असतो. आपल्याला एक 15 मिनिटानंतर आपली स्पेस किंवा आपल्याविषयी बोललं जाणं, आपल्याशी निगडीत काहीतरी प्रोग्रेशनकडे नेणारं काहीतरी वाचणं आपल्याला थोडी थोडी हवी असते. आणि लॉकडाऊनच्या काळात खूप वेळ आपण घरी होतो. तर मला बायको एक 15-20 दिवसांनी, महिन्यांनी ऑब्झर्व करून म्हणाली की अरे तू तुझ्याच धुंदीत असतोस, घरात असून काय असं वेगळा उपयोग काही होत नाहीये काय, आपण वेगळं बोललोय, 10-15 मिनिटं तरी माझ्याशी वेगळं बोल. तर मला असं झालं की अरे हो यार, असं होऊ शकतं. तिथे मला असं वाटलं की हे खूप काय म्हणतात त्याला, घराघरात होत असणार आहे. घरा आणि कुणाच्याही प्रेमाची भाषा किंवा लग्नाची हे साधारण या ट्रॅकवरून गाडी जाते. आणि मग तिथून मी ते लिहायला सुरुवात केली. पण असं काही ठरवलं नव्हतं. आणि ह्यातनं काही सुवर्णमध्ये जे सांगायचा प्रयत्न केला आहे, काउन्सिलरच्या तोंडी जी वाक्य आहेत, अमृताच्या जी आहेत, अनिकेतच्या जी आहेत, ती तो पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करून लिहिलेली आहेत. म्हणजे हाच तोडगा आहे का, तर असं मला वाटत नाही. किंवा असंच वागलं पाहिजे का, तर हेही माझं म्हणणं नाही. पण ह्या कपल पुरतं काउन्सिलर पात्राचं हे ऑब्झर्वेशन असू शकतं, असं हे यांच्या पुरतं आहे. आता ह्यातनं तुम्हाला रिलेट झालं, मेसेजही काही द्यायचा आहे का, तर असंही काही नाही. तुम्हालाही रिलेट झालं आणि यातनं काही घ्यावंसं वाटलं बेटरमेंटसाठी किंवा सुधारण्यासाठी, तर तुम्ही ते घेऊ शकता. तर तुम्हाला एक तटस्थपणे यांची गोष्ट म्हणून बघावीशी वाटली तर यांची गोष्ट म्हणून बघू शकता. लॉकडाऊन मधला काउन्सिलर कोण होता पण हे मला जाणून नाही, त्यांनी मला ते विचारलं, त्या वाक्यामुळे तुला म्हणून म्हटलं काहीच नव्हतं, मी माझाच विचार करायचो. आणि जनरली काय होतं, अशी काही वाक्य आपल्याला आई फार ऐकवत असते बघा. तर मला असं वाटतं आमच्या ह्यातले काउन्सिलरची
बरीचशी जी विचार करायची पद्धत आहे ती मी माझ्या आईची पद्धत खूप ऑब्झर्व केली आहे. अरे वा. म्हणजे आमची आई कायम म्हणते की मला सुद्धा म्हणजे घरात तसं तर आम्ही कुणीच असं इगो वगैरे घरात असत नाही, पण ती म्हणते की बाहेर जे काही तुझ्या सह्या कौतुक फोटो बिटो होतं ते दार लागलं की इथे गपचूप नॉर्मल व्हायचं. म्हणजे आमच्या घरात फार छान पद्धतीने कान कापले जातात, आम्ही किती मोठं काही करत असलो बाहेर तरी. तर ते मग कुठेतरी काउन्सिलरच्या तोंडी की घरात येताना तुमचा मोठेपणा तुमच्या चपलेसोबतच घराबाहेर ठेवायचा, अशा वाक्यांमधून ते देता आलं. म्हणजे अर्थात नाटकामध्ये देताना थोडं वेगळं त्याला आर्टिक्युलेट करायला लागतं, पण साधारण मला असं वाटतं की स्वभाव बघून ते लिहिण्याचा प्रयत्न केला. अरे अमृता, जसं तुमच्या भूमिकेबद्दल जर तुम्ही एवढं सगळं सांगितलं, हे नाटक जेव्हा स्क्रिप्ट तुमच्याजवळ आली वाचल्यानंतर असं काय होतं, कारण तुम्ही विविध काम एवढं करूनही आला आहात, तर असं काय वाटलं की हो मी ही करणार? मी ॲक्च्युली डायरेक्ट ऐकलीच होती. म्हणजे आमचं जेव्हा पहिल्यांदा मी संकर्षणला जेव्हा भेटले या स्क्रिप्टच्या निमित्ताने, तर तेव्हा त्याने ऐकवली मला अख्खी स्टोरी. आणि ती ऐकवल्यामुळे एक वेगळा फरक पडतोच. म्हणजे त्याने एक ते असं थोडंसं आपल्या समोर चित्र ते उभं राहतं एक. आणि मला असं वाटतं की थ्रू आउट मला बोर नाही झालं, मी हसत होते आणि सारखा विचारत होतो बोर नाही होत नाही होते, मला आवडतंय, मजा येते. किती काळजी घेणारा होता. हो, तो अंदाज घेत चाचपडत तसं हे जात होता. आणि खरं मला बोर झालं असतं तरी मी काही तिथे सांगणार नव्हते, पण मी जेन्युइन उत्तर देत होते, मला अजिबात बोर नाही झालं. आणि माझी इच्छा होतीच संकर्षण बरोबर केव्हा ना केव्हा नाटकामध्ये काम करायची. आम्ही एका सिरियलमध्ये काम केलं होतं देवा शपथ नावाच्या, आणि मधल्या एका काळामध्ये जेव्हा मला असं मधूनच एकदम एक खुमखुमी येते की यार नाटक करायला पाहिजे वगैरे असं, तर तेव्हा मी एकदा संकर्षणला मेसेजही टाकला होता, व्हॉइस नोट टाकली होती की म्हटलं तुझं नवीन प्रोजेक्ट असेल नाटकाचं एस्पेशली, तेव्हा मला जरूर सांग, माझी इच्छा आहे. आणि मग कट टू लगेच 2 वर्षांनी त्याने एक नाटक. पण ह्या नाटकामध्ये ती खरं तर माझ्यामुळे तिच्या म्हणजे कविता लाड ऍक्च्युली ज्या आहेत ऍक्ट्रेस, तर त्यांनी नाव सुचवलं आणि मग आमची भेट झाली. तर सगळ्याच गोष्टी अशा छान जुळून आल्या होत्या की दामलेंचं प्रोडक्शन होतं, मला नाटक करायची इच्छा होतीच, चांगला रोल होता की ज्याच्यामध्ये जरा मी ज्या वयाची आहे ते मला दाखवता येईल, नॉट खूप उगाच काहीतरी सून एक अशी टिपिकल हे नाही. आणि एकदम कॉलेज मधलंही माझं करून झालेलं होतं, त्यामुळे थोडंसं ते एक छान मला मिळणार होतं करायला. आणि चंद्रकांत कुलकर्णी सर डिरेक्ट करतायत हे मला बरंच नंतर कळलं, त्यामुळे तर उलट एकदम हेच झालं, मजाच आली त्या सगळ्या गोष्टींनी. आणि त्या म्हटलं की हा करायचं. म्हणजे खरंच सेकंड थॉट मला आलाच नाही की वेदर, मी उलट प्रतीक्षेत होते की सगळं सुरळीत व्हायला पाहिजे, शेवटच्या क्षणी काहीतरी एकदम हे नको व्हायला असं, म्हणून एक फिंगर्स क्रॉस्ड होते. पण माझी थ्रू आउट इच्छा होती. आणि मी काय झालं ते आपण लिहिलं जरी किती हे असलं ना तरी खरं सांगू का, मला ना माझ्या म्हणजे मला लिखाणाच्या प्रेमात पडताच येत नाही. तू म्हणशील तसं वाचून दाखवल्यानंतर मी अनेकांना म्हणायचो अहो हे नाटक आहे का, सरांनाही विचारलं होतं, ते म्हणाले अरे उत्तम 2 अंकी होतंय की याच्यात छान. तर मला ना ते अजूनही कळत नाही की अरे आपलं लिहिलेलं आवड, आपण एक ओव्हर कॉन्फिडंट असणं. मी तिला सारखं विचारायचो खाबिदा तुला आवडतंय ना नाटक, म्हणजे मी वाचणं पुढचं सीन, तर ती अरे हो तू वाच ना पुढे. तुम्हाला कारण खूपदा असं होतं ना की खूप इमोशन्सनी लेखक वाचतात, मग त्यावेळेला ते भीती असते की अरे ह्यांना बोर नाही होते ना ते. पण लिखाण म्हणजे फार अप्रतिम प्रोसेस आहे बघा. मला ते आता आपण इंदोरलाच आहोत तर राहत इंदोरींचा तो शेर आठवला, इतका सुंदर आहे की चांद एक टूटा हुआ टुकड़ा मेरे जाम का है और ये मेरा कौल नहीं हजरत खय्याम का है, हमसे पूछो कि गजल मांगती है कितना लहू, सब समझते ये धंदा बडे आराम का है. तसं नाहीये, ते लिहिणं इतकं त्रासदायक आहे ना, त्याच्यामुळे त्याची मजा वेगळी आहे. स्वतःचं बाळ असल्यावर अगं खूप म्हणजे असं आधी अनुभवा, मग सल्ले घ्या, मग ते लिहा, मग ते समोरचं लिहिल्यानंतर तर काय बायको काय म्हणाली ती वाचल्यानंतर तर ते सांगू. आमचा प्रयोग पाहिल्यानंतर ती मला नेहमी असं म्हणतो मार्गदर्शन तो ते काउन्सिलरच्या भूमिकेत वेगवेगळे फोल्डर ओपन करतो. ती हे नाटक पाहून झाल्यावर मला म्हणाली की तुला लिहायला सगळी अक्कल आहे, मग वागताना काय ते असे जरा होते गंमत. मी नाटक घेतल्यापासून प्रेक्षकांना सुद्धा हे घेता येण्यासारखं आहे, लिहिता येते पण वागता येत नाही, आडात आहे, पोहरत नाही असं नाहीये.
बरोबर. मी तर म्हणजे नाटक घेतल्यानंतर माझ्या बायकोला म्हणजे रोज म्हटलंय हे संकर्षणने माझी काशी केली आहे. आता हे काशी केली आहे मी का म्हणतो आज पाहतील हे मला लोकं. नाटक बघितल्यानंतर अगदी कळलं. अगदी बरोबर. कारण काशी केली याचे दोन अर्थ होतात. हो. एक तऱ्हेने खरंच काशी सारखं इतकं सुंदर पवित्र सगळं करून दिलं, Yes. आणि एक तऱ्हेने कुठेतरी बरोबर आहे. काशी केली आहे असं. मला तुम्हाला विचारायला आवडेल की मार्गदर्शकाची भूमिका तुम्ही या नाटकामध्ये करता आहात. खरोखर या नाटकाच्या विषयवस्तू बरोबर इतरही मी म्हणेन की मार्गदर्शकाची खरंच आवश्यकता असते का? कारण तो कुठल्या रूपात जरी असला, अगदी म्हणजे परिवारातला फॅमिलीतला मेंबर असो की मित्र असो, काउन्सिलिंग ही खरंच आजच्या काळाची गरज. कारण पूर्वी जॉईंट फॅमिली किंवा घरातली इतर बरीच माणसं ज्यांना अनुभव होते त्यांच्याकडनं कुठेतरी काही, जसं हे म्हणाले आईकडनं मिळालं, पण अलीकडल्या काळामध्ये थोडंसं कुठेतरी दोघं काम करतात, ते न्यूक्लिअर फॅमिली आहे. तर तिसऱ्याचा हस्तक्षेप मार्गदर्शकाच्या रूपामध्ये पॉझिटिव्हली किती गरजेचा वाटतो? तुम्ही आता विचारलं न्यूक्लिअर फॅमिली ना, तर हल्लीच्या घरातल्या न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये न्यूक्लिअर वॉर व्हायचीच वेळ आलेली आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही गाईडबद्दल विचारलं ना, तर त्याचं एक सोपं उत्तर तुम्हाला सांगतो. गाईडची गरज आत्तापासून नाही, मी विनोदी रंगातच उत्तर देतो. लहानपणापासून सगळ्यांना गाईडची सवय लागलेली असते. आपले शिक्षक किती एक्सपिरियन्स असतात तुम्हाला माहिती आहे की नाही? सगळ्यांना, अगदी तुमच्यापासून सगळ्यांना शिक्षक एक्सपिरियन्स असतात. आपल्याला सगळं क्लासमध्ये घातलेलं असतं. तरी एक पूर्वी एक कंपनीचं नाव नाही घेत, पण गाईडची गरज लागायची की नाही, तेव्हा आपण गाईडचा अभ्यास करतो आणि विचारत अरे तू शाळेत एवढं चांगला शिकलाय, परत गाईड कशाला? नाही, गाईडमध्ये जे येतं ना ते पेपरात येतं. तर तेच आपल्या आयुष्यात आहे असं मला वाटतं. कारण मी जसं मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की मार्गदर्शक हा तुमची वाटही लावू शकतो आणि मार्गदर्शक हा तुम्हाला योग्य दिशेलाही घेऊन जाऊ शकतो. वायसे वर्सा असं पण आहे की मार्गदर्शकाचं ऐकून तुम्ही स्वतःची वाट लावून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला योग्य रस्त्यावर आणू शकता. हे तुमच्यावरही डिपेंड करतं. तर तुम्ही जर का मनाशी ठरवलं की मला योग्य रस्त्यावरच जायचं आहे, तर मग कदाचित मी म्हणेन तुम्हाला मार्गदर्शकाची गरजच लागणार नाही. मी तर कधी कधी याचं नाटक प्रत्येक वेळेला मला वेगळं जाणवतं. आता पण काटा लावगा की तो मार्गदर्शक खरा नाहीच आहे, हे तुमच्या मनातले थॉट्स आहेत. कधी कधी सेल्फ रिअलायझेशन पण होतं आणि तोच मार्गदर्शक असतो जो तुमच्याशी बोलत असतो, आपल्याच मनातलं सांग. कारण यांची वाक्य जर का तुम्ही नाटक बघितलं, परत मला आता कसं वाटतं, कारण वाक्य जे मी बोलतोय ना ते कधी कधी असं मला वाटतं की नवरा म्हणून मी बोलत असतो आणि बायको म्हणून मी बोलत असतो, किंवा कधीतरी दोघांचे थॉट्स बोलत असतात. हे मला ना करताना जाणवलेलं, 70 प्रयोगानंतर जाणवलेलं हे कुठेतरी रिअलायझेशन आहे. तर नॉट नेसेसरी की एक तिसरी व्यक्तीच असली पाहिजे तुमच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यातली रिअलायझेशन्स हे सुद्धा तुमचं गाईड मार्गदर्शन ठरू शकतं, पण ते रिअलाईज होणं खूप गरजेचं आहे. आणि संसार हे एकमेकांच्या बरोबरीने करायची गोष्ट आहे, एकमेकांपेक्षा लहान मोठं होऊन करायची गोष्ट नव्हे. हे संकर्षणने लिहिलेलं वाक्य अगदी खरं आहे, पण ते कधी कधी टेकन फॉर ग्रँटेड केलं जातं. कधी कधी मुद्दाम पण होऊन जातं. नवऱ्याकडूनही होऊ शकतं, बायकोकडूनही होऊ शकतं, किंवा आजूबाजूच्या फॅमिलीतल्या मेंबर्सकडनंही होऊ शकतं. या नाटकामध्ये आम्ही दोघं वेगळे राहत आहेत असं दाखवलं आहे, पण काही एकत्र फॅमिली असतात त्यातही हा प्रॉब्लेम, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. या नाटकात काही त्या प्रॉब्लेमशी आपण डील करत नाही, पण कुठेतरी तेही प्रॉब्लेम्स या नाटकात थोड्याफार फरकाने आलेले आहेत. त्याच्यावरती एक संकर्षण वेगळं नाटक करू शकतो की हे वेगळे का आहेत, तरी पण हे एकत्र कसे आहेत. सो गाईड हा कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात तुमच्या आयुष्यात आवश्यक असतोच. मग ते एकत्र फॅमिलीमध्ये असेल तर तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमचे आई वडील असतील, मित्रमैत्रीण असतील, कोणीही, पण गाईड हा नेसेसरी आहे. पण परत तेच सांगतो, तो गाईड तुम्हाला योग्य रस्त्यावर नेतोय का तुम्ही त्याचं ऐकून चुकीच्या रस्त्यावर जाताय, हे तुमचं तुम्हालाच ठरवावं लागतं. तुम्ही जे म्हणालात ना काउन्सिलरची गरज काय, तर मी त्याचं तुम्हाला माझ्या आकलन जे झालं तुम्हाला सांगतो. काय पद्धती, विवाह पद्धती, संसार पद्धती बदलली आहे. माझ्या आजी आजोबांच्या काळात हे अनसेड होतं की आजोबा बाहेर जाऊन कष्ट करणार, आजी घरात काम करणार, मुलं सांभाळणार. त्यामुळे आजोबांनी आजीला वेळ नाही दिला तरी आजी त्याच्यावरनं तक्रार करत नव्हती. माझ्या आई बाबांच्या काळात बाबांनी नाटकात काम करायचं, बँकेत काम करायचं, आईला वेळ द्यायचा, मुलं जन्माला जे काय असेल ते आईने हे करायचं, त्याला थोडी वाचा फुटली होती. माझ्या पिढीपर्यंत थोडं वेगळं आहे. आता अमृताचं लग्न झाल्यानंतर आता विवाह पद्धतीमधलं एकमेकांविषयीचं सांगणं हे जरा जास्त खुलं झालंय. पूर्वीची जी सिस्टीम आपण मान्य करून चालत होतो की आईनी कष्ट करायचे आणि बाबांनी बाहेर काम करायचं, आता तसं राहिलेलं नाहीये. तिला जर तिचं महत्व आणि इम्पॉर्टन्स मिळत नसेल तर तिला ते सांगण्याचा अधिकार आहे, ही जाणीव आता कालापरत्वे व्हायला लागलेली आहे आणि मुली ते बोलायला लागल्यात. त्यामुळे अशा वेळेला तिला जे हवंय ते ती बोलत असेल आणि ह्याला जे हवंय हा हे बोलत असेल आणि एकमेकांच्या बोलण्यानी जर ते एका ट्रॅकवरती येत नसेल तर समुपदेशकाची गरज आहे. कारण पूर्वी हे अनसेड होतं. आमच्या आजी म्हणजे आमच्या एका नात्यातल्या आमच्या एका आजीला 8 मुलं होती, पण त्या आजोबांनी घरामध्ये 4 आणे आहेत का 8 आणे आहेत का ज्वारी कधी पाहिलं नाही, ते बाहेरच असायचे. पण ह्याच्याविषयी आजी कधी बोलायची नाही.
आता मुली बोलतात आणि त्या बोलतात आणि बोलणं पाहिजेही, आणि ते सांगितल्यामुळे जर खटका उडत असेल, ते मोकळेपणामुळे जर एकत्र यायचं सोडून वादच वाढत असतील, तर त्या माणसाची म्हणजे ते नाटकातही एक वाक्य आहे की मी आता खूप उपदेश करीन, याला खूप सांगेल संकर्षण तू असं वागा, तुझ्या आयुष्यात हे कर ते कर. मी जेव्हा ऍक्च्युअली त्याच्यात पडेल तेव्हा शक्यता असते की मी त्यात चुका करेन. आणि मला असं वाटतं की म्हणून तिसरा एक जी व्यक्ती आहे की जी अनबायस्ड आहे, जिला थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, जी एक ओव्हरऑल बघू शकते स्वभाव ओळखून, तर ती आवश्यक असते असं मला वाटतं. आणि मी तर म्हणते की हे खरोखर टप्प्याटप्प्यावरती तुम्ही मदत घेऊ शकता अशा लोकांची, आणि घ्यायला हरकत याची खात्री नाही बरं का की ही तिसरी व्यक्ती जी आहे, जी बाहेरून पाहतीये, ती तिच्या आयुष्यातल्या ह्या पोझिशन मध्ये असल्यावर सर्वपरी बरोबर असेल, तोही चुकतच असतो. तर त्याच्यामुळे ह्या रिलेशनकडे थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्या रिलेशनकडे आम्ही थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू असं बघण्याचं ते आहे. पण अनसेड नाही, अनसेड मी नाही म्हणणार. मी तुला एक त्याच्यात करेक्शन करतोय. कारण असं इंदोरला आल्यानंतर पण ते जास्त जाणवलं. अनसेड असं नाही म्हणता येणार. आपली आजी आणि आजोबा आपण तक्रार करायची, आमची आजी किती ह्या माणसाने माझं सगळं, मी 80 का 82 वर्षी आजीकडनं ह्या माणसाने सगळं हे केलं सारखं यांच्या पोळ्याच करत, मी 80 वर्षी आजीकडनं ऐकलं. पण त्यांची पद्धत आणि रिएक्शन्स वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ते कधीच लग्न मोडायच्या स्थितीपर्यंत दिवसातलं एक काहीतरी व्यक्त करणं एवढं इतपत मर्यादित आणि परत सगळं समाहित करून घ्यायचं आणि परत हे करायचं. म्हणजे ऑप्शनच नव्हतं दुसरा की बाबा या गोष्टीवरनं मी बाहेर पडू शकते लग्नात, असं काही नव्हतं. सामाजिक कारण त्याच्याकरता निर्माण होती की त्यावेळेस तसा भाव नव्हता, हे नव्हतं. आजोबा काय आजीला आय लव्ह यू असं म्हणत नव्हते, पण गजरा हातात दिला की आजीला कळायचं. पण आता म्हणावं लागतं अनिकेतला, अमृताला की अगं मला तू महत्वाची आहेस, आणि तिला ते सांगावं लागतं की सांगू शकते की अरे तू मला तेवढं महत्व देत नाहीयेस. हे बदल हे सगळं कुठेतरी थोडंसं मटेरियलिस्टिक झाल्यासारखं वाटतं आजी आजोबांशी जर आपण कंपॅरिझन करतो. आणि खरं सांगू का, माझं स्पष्ट मत आहे, मी पुढचं हे नाटक कधीतरी या विषयावर लिहिणार आहे. आपण ना आपल्या कर्तव्यांपेक्षा अधिकारांवरती फोकस खूप केलाय. नवरा म्हणून माझं कर्तव्य काय ह्याच्याकडे आपला फोकस नाहीये. नवरा म्हणून तू मला हे दिलं पाहिजे ह्या अधिकारावरती फोकस आपला जास्त आहे. बायको म्हणून सुद्धा तिचं कर्तव्य काय ह्याच्याकडे तिचं फार लक्ष नाहीये, पण तू मला माझी स्पेस दिली पाहिजे, तू मला ह्या अधिकारांवरती आपण खूप, आणि तेच आपण न भारतीय नागरिक म्हणून सुद्धा करतोय. आपल्या कर्तव्यांकडे आपलं 10% लक्ष आहे, आपल्या अधिकारांकडे नाही. नाही लोकशाहीत आम्हाला बोलायला अधिकार आहे, अरे बाबा तू तुझं कर्तव्य लोकशाहीतलं कुठे आहे? 90% कर्तव्य आहेत, ते पार न पाडत तर पुढे तेही कुठेतरी येईल. ती तराजू जेव्हा वर खाली होते अधिकार आणि कर्तव्याची, तेव्हा कुठेतरी हे असं निर्माण होतं, आणि मग तिथे तुम्हाला मार्गदर्शकाची गरज भासू शकते. पण तो मार्गदर्शक सुद्धा तुम्हाला जे मार्गदर्शन करतो आहे ते कसं आणि किती घ्यायचं हे स्वविवेकानेच ठरवावं लागतं. बरोबर आहे. पण आय गेस मला असं वाटतं की योग्य असा एखादा जो असेल मार्गदर्शक, काउन्सिलर असेल, कोणीही असेल, डॉक्टर असेल, तर कोणी असेल, जो कोणी असेल, एखादा जो काही प्रोफेशनल समजा जर असेल, तर मला खात्री आहे की तो म्हणेल की हे तुम्ही तुमच्याच्यात अप्लाय करून बघा. म्हणजे ही वुड नेव्हर से की मी हे प्रिस्क्राईब करतो, या गोळ्या घ्या, असं तो नाही करणार. तो तुम्हाला सांगेन की तुम्हाला मी एक फॉर्म्युला देतोय, तो तुमच्या ह्याच्यात तुम्ही मोल्ड कसा करायचा हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. बरोबर. आणि त्याच्यात ते पण वाटतं की मला जर समजा हा माझा नवरा आहे, अमृताचा नवरा अनिकेत आहे, अनिकेत मला जी गोष्ट सांगेल ती बऱ्याचदा इगोमुळे आपण ऍक्सेप्ट नाही करत, पण समजा याने मला येऊन सांगितली तर आपण ऍटलीस्ट त्याच्यावर विचार करतो काहीतरी. तो म्हणून मला असं वाटतं की काउन्सिलर खूप महत्वाचा आहे त्या दृष्टीने. आणि सध्या कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील तर काही गरजच नाही काउन्सिलरची. सगळ्यात बेस्ट प्रिस्क्रिप्शन मी तुम्हाला देतो, अगदी उत्तम, म्हणजे रामबाण इलाज आहे. कोणालाही प्रॉब्लेम असेल काहीही आयुष्यात, तुम्हाला असं वाटतंय काय सांग तर लगेच कुठेही असेल तिथे एकच उपाय आहे, एकच जालिम उपाय, नियम वाटी लागू नाटकाचा प्रयोग कुठे आहे त्याचं छान आणलं यांनी, सुंदर आणलं. ते मी अगदी शेवटी विचारणार होते की प्रेक्षकांना कसं या नाटकाकडे येण्याकरता सांगाल तुम्ही. मध्येच त्याला सांगितलं, परत शेवटी पण सांगायला लागणार मी तुम्हाला. संकर्षण, जेव्हा तुम्ही हे नाटक लिहिलं, एक लेखक म्हणून जेव्हा नाटक किंवा काही पण तुम्ही लिहिता तेव्हा प्रेक्षकांशी ते कनेक्ट होईल लवकर, म्हणून ते संवाद तितके लहान, ती भाषा तितकी सरळ आणि लोकांच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचेल, असं लिहिताना काही लक्षात ठेवावं लागतं. मी खरं सांगू का, असं मी विचार करत नाही, पण मला एक तत्व लक्षात आहे, द मोर यू विल गेट पर्सनल इट विल बिकम युनिव्हर्सल. जितकं आतलं असतं ना तितकं ते भिडतं. माझं दुःख हे माझ्यासारखी माणसं जगात खूप आहेत,
शरीर जरी हे नसलं तरी असा विचार करणारी माणसं जगात खूप आहेत. त्यांना ते आपलंसं वाटायसाठी आधी आपलं वाटणं बाहेर सांगता आलं पाहिजे. आणि खरं मला नेहमी असं वाटतं कुठलीही कलाकृती मला त्याच अभिनेत्यांचा किंवा अभिनेत्रींचा अभिनय आवडतो जे ना नॅचरल करतात, खरं करतात, किंवा त्याच लेखकांचं लिखाण आवडतं जे खरं लिहितात, त्याच नरेटर्सचं बोलणं आवडतं जे खरं बोलतात. आपल्याला कळतं बघा की ह्याला थोडासा आव आणलेला आहे, हे थोडासा शुगर कोटेड आहे और हे सच आहे, असं आपल्याला कळतं की नाही. तर माझा प्रयत्न कायम हात असतो निवेदन करताना, अभिनय करताना किंवा लिखाणा, तर मला असं वाटतं की खरं मांडावं. आणि हे ना खूप खरं आहे. म्हणजे आत्ता म्हणजे प्रशांत सर, मला आमचे प्रोड्युसर नेहमी असं म्हणतात की मी हे नाटक कधीच गौरी बरोबर, माझ्या बायको बरोबर बघणार नाही, मी वेगळा बघेन तिला, म्हणजे कारण ते खरं आहे. तर ते त्यांना, तर माझं कुठलंही लिखाण करताना हे सूत्र असतं की थोडं पर्सनल जाऊ तर ते युनिव्हर्सल होईल. खूप छान सांगितलंय. प्रशांत सरांचा इथे उल्लेख झालाय, नक्कीच मला त्यांच्याकरताही बोलायला आवडेल की हे नाटक लिहिलं तुम्ही आणि त्यांनी आता इतकी बरोबर नाटकं केली आहे. जेव्हा हे लिहित होता तुम्ही लॉकडाऊनच्या वेळेस म्हणाला, हे लिहिताना कुठेतरी असं कधी वाटलं की हे एवढं लिहून झालंय, मी प्रशांत सरांकडनं थोडासा काही सल्ला घेतो किंवा त्यांना हे दाखवतो की मी हे लिहिलंय, याच्या पुढे पण मी हे लिहिण्याचा विचार करणार आहे, असं काही कधी? हे नाटक दुसऱ्या अंकाचे 2 सीन लिहून झाले. पहिला अंक पूर्ण झाला, त्यांना पाठवलंच नाही. दुसऱ्या अंकाचे 2 सीन झाले आणि एक मध्ये काही दिवसांची गॅप गेली. मी त्यांना म्हणलं, सर मला आता पुढे जायचं सुचत नाहीये. तर प्रशांत सर काही लेखक नाहीत, पण त्यांनी ना अनुभव असल्यामुळे त्यांनी मला, माझ्याकडे अजूनही ते चॅटिंग आहे, त्यांनी असा रिप्लाय केला, एक काम कर, डेस्टिनेशन ठरव, म्हणजे प्रवास कुठून करायचा तुला कळेल. अरे वा, असं मला ते म्हणाले. आणि जेन्युइनली सांगतो, मी यातला शेवटचा सीन आधी लिहिला आणि मग दुसरा अंक अख्खा लिहित गेलो. अच्छा, असं खूपदा होतं. म्हणजे मी त्यांना मध्यंतरी पण मध्ये काय लॉकडाऊन आपण काळात नाही का आपलं सैरभैर झालो होतो, तर मी कुठलाही आर्टिस्ट हो, आपल्याला ते मनात येतं, इन्सिक्युरिटीज असतात, त्रास असतो, एन्झायटी असते, अनिश्चितता होती. तर त्या काळात मी त्यांना मेसेज केला होता की सर काही गोष्टी बघून जरा इन्सिक्युअर व्हायला होतो. तर ते ना काही वेगळाच तोडगा सांगतात. तर ते मला नेहमी असं म्हणतात की ज्या लोकांकडे बघून तुला इन्सिक्युअर व्हायला होतं ना, त्यांच्यापेक्षा तुझ्या पारड्यात काय जास्त आहे त्याचं जरा वजन कर. तू ज्याला बघून इन्सिक्युअर होतोस त्याला कविता येत आहेत काही विचार, त्याला निवेदन येतं काही विचार, त्याला गाणं गाता येतं काही विचार, त्याला अभिनय येतो का, मग तो तुला बरा येतो का, त्याला येतो हे विचार. ते इतकं सॉर्टेड रूप त्याचं सांगतात ना की आपला सगळा गुंता सुटतो. त्याच्यामुळे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड म्हणून प्रशांतजी या नाटकामध्ये आहेतच तिघांसाठी. प्रसादशी ते तेवढंच बोलतात, अमृताशी बोलतात. आमच्यात त्यांना टीम बांधून ठेवणं हे त्यांच्या इतकं चांगलं कोणाला जमत नाही. आणि नाटकामध्ये मी त्यांचा कायम सल्ला घेतो. त्यांच्यासाठी जे मी नाटक लिहिलं, सारखं काहीतरी होतंय, त्याचा मात्र मी प्रवेश झाल्यानंतर त्यांना ऐकवायचो. आणि एके दिवशी मग तेही लॉकडाऊनच्या काळात लिहिलं, त्यांना म्हटलं झालंय पूर्ण, मग ते म्हणाले ये घरी, मग वाचन केलं, मग असं ते जरा झालं. तर त्यांचा 100% हे होतो, म्हणजे इनपुट असतात, सल्ला घेण्याचं. हो हो, प्रवास ठरवायला होतो. वाक्य जरी ते सांगू शकत नसले तरी जर्नी ते खूप छान डिझाईन करून देऊ शकतात. ऍज ए जर्नीला कुठेतरी फ्रेम करायला 100% करतात मिळते. अमृता, जेव्हा आपण आता टेकन फॉर ग्रांटेड म्हटलं की आपण आपल्या आयुष्यातल्या लोकांना काहीतरी असं ग्रांटेड घेतच असतो. मग ते अगदी आई असो की मित्रमैत्रीण असो की नवरा, म्हणजे या नात्यांमध्ये, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की हो खरंच आपण ग्रांटेड घेतो म्हणून हे सगळे असे काहीतरी, हे सगळे म्हणजे? नाही, याचं उत्तर मी देणार आहे. अमृता भयंकर सॉर्टेड आहे. मला तिचा एक अनुभव किंवा एक गुण कळलाय, ती कुठल्याच माणसाचं कुठलंच वागणं गृहीत धरत नाही आणि ती ग्रे शेडमध्ये कधीच घुसत नाही. समोरचा जे बोललाय ते व्हाईट आहे असं समजून ती वागते, समोरचा चुकीचा बोललाय तर ते ब्लॅक आहे असं समजून ती त्याला उत्तर देते. अमृताचा हा गुण भयंकर चांगला आहे. ती नाही त्याच्या वागण्याचा असा अंदाज असेल या भानगडीतच ती पडत नाही. तो हे म्हणालाय की तो चांगला वागतोय, तो चांगला वागतोय, नाही त्या दिवशी तो हे चुकीचं बोलला तर ते चूक. त्याच्यामुळे मला वाटत नाही ती कधीच कुठल्या रिलेशनशिप मध्ये, कारण मी थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो, माझी खात्री आहे अमृता कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, आई, बाप, बहीण, बायको, नवरा, कुठल्याही रिलेशन, आई सुद्धा ती स्वतःही होईल भविष्यात, ती कुणालाही गृहीत धरणार नाही याची मला 200% खात्री आहे. कारण मला आतापर्यंत तरी ती अशी खूप हे ऐसा आहे तो हे ऐसा, ग्रे शेड ती पकडतच नाही. इस्पार या उस्पार अशी आहे, असं मध्यम मार्ग नाहीच काही, पण म्हणजे सुवर्ण मध्ये काढते पण काय अझम्पशन्स करत बसत नाही असं मला आतापर्यंत तरी वाटलंय. त्यातल्या त्यात माझी गोची होत असेल ती म्हणजे अशी होते की जेव्हा आता समजा जसं म्हटल्याच्या किंवा मी प्रॅक्टिकली समजा विचार करते, तर समोरच्या व्यक्तीने जर तो तसा विचार नाही केला तर ते हँडल करायला जरा हे होतं. म्हणजे असं होतं की हे असं आहे ना, हे असं खूप आपण समजावून सांगतो,
पण अरे समोरची व्यक्ती एक्झॅक्टली तशी नसते ती, त्याचं ते वेगळं असतं. तर तिथे जर आपण गृहीत धरतो की मी हा विचार करते हे सोपं आहे, त्यात काय, पण ते नसतं तसं. ते गृहीत धरणं पण काय काय वेळेस होतं की आपल्याला वाटतं आपला स्वभाव जसा आहे तसंच समोरच्याचा आहे. अगदी बरोबर आहे, खूप छान सांगितलं. तुमच्याकरता एकच गोष्ट म्हणीन की मार्गदर्शकाची भूमिका तर याच्यात आहेच आहे तुमची. तुम्ही ॲड्स करता, सिनेमे करता, नाटक करताय. ॲड्समध्ये व्हॉइस ओव्हर पण फार उत्तम करतात. आपण जे जगभरात हिंदीमध्ये कार्टून वगैरे पाहतो त्याचे आवाज आहेत ना, मी म्हणजे त्याच्याबद्दल बोलणारच होते नक्कीच. पण इथे सगळे जी अभिव्यक्ती आहे ती ॲडमध्ये 30 सेकंदाच्या याच्यात अभिव्यक्ती आहे किंवा वेळेचं एक तेवढं बांधिलकी आहे. नाटकामध्ये तुम्हाला 2 तासाचा प्रयोग, 1.5 तासाचा प्रयोग, पण इथे रिटेक नाही आहे. इथे प्रतिक्रिया पण लगेच येते. बरोबर. तर काय म्हणाल नाटकाबद्दल तुम्ही की हे माध्यम जेव्हा तुम्ही करता इथे तर बाकीपेक्षा हे तुम्हाला थोडंसं वेगळं म्हणजे प्रस्तुती करता वाटतं? जगातलं कुठलंही माध्यम करायचं असेल ना तुम्हाला आयुष्यात, म्हणजे नवोदित कलाकारांना पण मी हे सांगू शकेन, कुठलंही माध्यम करायचं असेल, इझिली हाताळायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिलं माध्यम तुम्ही अनुभवा ते असेल नाटक. आणि नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे असं मी जाहीररित्या सांगतो. कारण मला माहिती आहे मी गेली 10 वर्ष नाटक केलं नव्हतं. मी गंगूबाई मॅट्रिक हे नाटक केलं, त्याच्यानंतर मी नाटकाला पॉज घेतला. मी म्हटलं आता मी एक वेळ एक्सपेरिमेंटल नाटक करीन, पण मी कमर्शियल नाटक करणार नाही. कारण कमर्शियल नाटकाची आपली काही गणितं असतात, प्रोड्युसरच्या तुमच्याकडनं काही अपेक्षा असतात, त्या जर का तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल तर कदाचित तुम्ही पूर्ण करू शकत नाही. जर तुमच्यावर जबाबदारी असतील तर मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं वगैरे ते मला आयुष्यात कधी जमत नाही. त्यामुळे मी 10 वर्ष नाटक केलं नव्हतं, पण ठरवलं होतं कधी ना कधीतरी मी नाटक करणारच. आणि सुदैवाने माझ्या नशिबाने ते माझ्या आयुष्यात आलं. प्रशांत सरांनी आणि चंदू सरांनी ते मला मिळवून दिली ती संधी, आणि संकर्षणने इतकं छान ते लिहिलं ते माझ्या नशिबाला ती वाक्य आली. कारण मला चांगला लेखक मिळणं सुद्धा हल्ली खूप कठीण आहे, जेन्युइनली कठीण आहे. तर ते माझं नशीब होतं असं मी म्हणतो. त्याच्यामुळे नाटक आणि म्हणजे जाहिरातीत कसं असतं 30 सेकंदात, पण मी एक तेवढा सेल्फिश ॲक्टर आहे की मी 30 सेकंदात मी किती दिसतोय. मग मला उद्या तुम्ही सांगितलं अरे उसके साथ ॲड आहे तरी मी सांगतो त्याची असेल ना, पण मी किती दिसतोय त्याच्यात, तो एक स्वार्थीपणा. आणि ते जे 30 सेकंदातलं पटकन रिॲक्ट करणं असतं ना, नाटकात तुम्ही इलॅबोरेट करू शकता तीच एक रिॲक्शन, आणि तेच तुम्हाला ॲडमध्ये पटकन करायचं आहे. पण ते आधी इलॅबोरेटेडच जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पटकन काय करणार. तर ते जे इलॅबोरेटेड व्हर्जन असतं ते तुम्हाला नाटकच देऊ शकतं. आणि लोक तिथल्या तिथे तुम्हाला सांगतात अरे हे नाही बरं, हे चांगलं नाही केलंस. त्यामुळे रिटेक काय तिथेच मिळतो तुम्हाला. पुढच्या वेळेला तो रिटेकच असतो, पण लोक तिथल्या तिथे तुम्हाला सांगतात हा टेक चांगला नव्हता, पुढच्या वेळेला सुधारा. ती गंमत आहे नाटकाची. खरी गोष्ट. आणि बरंच काही बोलायचं नाटकाबद्दल, थोडा वेळाभावाचा हेच आहे, म्हणजे तिकडनं मला इशारा पण नियमवाटी लागू. अगदी शेवटला प्रश्न तिघां करताय की प्रशांत दामले सर, चंद्रकांत कुलकर्णी, नियमवाटी लागू. शेवटचा प्रश्न विचारण्याआधी मी परत एकदा, इंदोरमध्ये हिंदी भाषिक खूप आहेत आणि तुमचं चॅनलही मुळात हिंदी भाषिकांसाठी आहे, म्हणून मी परत एकदा राहत साहेबांच्या त्या शेअरकडे येतो की गुलाब, ख्वाब, दवा, जहर, जाम क्या क्या है. गुलाब, ख्वाब, दवा, जहर, जाम क्या क्या है. हम आ गए हैं इंदौर, बता इंतजाम क्या क्या है. तर तुम्ही आज काय आम्हाला काही तुम्ही ट्रीट. नाही नक्की देणार, नाटकाचे प्रयोग करा सर, आपल्याला जाऊया. आज सकाळी पोहे खाऊन तृप्त झालं, अजून काला जामून, मालपोवा, मूंग का शिरा. नक्कीच ती सगळी रात्री 9 वाजेनंतरची खाऊ गल्ली आहे तिकडे. आणि शेवटल्या प्रश्नावर परत येते की जेव्हा ही 2 व्यक्ती या नाटकाशी जुळलेली आहे, निर्माते म्हणून, दिग्दर्शक म्हणून, नाटकाचं शीर्षकच नियमवाटी लागू आहे. तिघांना, या दोघांकडनं छोट्या छोट्या याच्यात सांगाल की काय नियमवाटी म्हणजे बांधल्या गेल्या होत्या? मला असं वाटतं दामले सरांकडनं नियम किंवा असं जी आहे आतापर्यंत ती जरा कळली की शिस्तीत राहा, आपलं आपलं काम व्यवस्थित चोख करा, प्रयोग खणखणीत करा. असं त्यांचं एक हे असतं की बाकी सगळं जेव्हा नाटकाच्या स्पेसमध्ये तुम्ही येता तेव्हा ते चोख करा. आणि चंद्रकांत कुलकर्णींचं जर का असेल तर त्यांचं हे असतं की मला असं वाटतं त्यांची नियम किंवा अट किंवा ते त्या याच्यावरती बिलीफ सुद्धा ते पण करत असेल की तुम्ही
मेहनत घ्या त्या गोष्टीवरती, सगळ्याच्यावरती तुम्ही यशस्वी व्हाल. ते तेवढं तुम्हाला सगळे टूल्स आणून देतात, ते म्हणतात की तुम्ही करा मेहनत. आणि ती मेहनत घ्यायसाठी ते तेवढं कम्फर्टेबल करतात, आपल्या कलानी घेतात, खरंच घेतात. बरोबर आहे, हेच नियम आणि अटी आहेत. तेवढा एक मला वाटतो की मेहनत करायची तयारी ठेवा. लेखक म्हणून तुम्हाला काय काही नियम अटी? हो आहेत. हा बरं झालं हा प्रश्न तुम्ही विचारलात. दामले सरांची आयुष्यभराची नियम आणि अट ही आहे लेखक म्हणून, कमरेखालचे विनोद नको, अजिबात नको. त्याच्यानंतर खूप ज्ञान नको. म्हणजे ते याही नाटकाचा दुसरा अंक वाचल्यानंतर मला म्हणाले होते, मला थोडी शंका आहे, ह्याच्यामध्ये ज्ञानबाजी जरा जास्त होती असं. हो ते तर त्याच्यामुळे तेही स्वतः अशी नाटकं करतात की ज्यात खूप तुम्ही हे असं करायला हवं, यामुळे ते असं होणार. त्यांना ते अजिबात आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की नाटकाला, लोकांना जगात असंख्य दुःख आहेत, 400 रुपये देऊन मला त्यांचं मनोरंजनच करायला आवडतं. हसवा तुम्ही त्यांना. त्यांचा जो काही मेसेज आहे त्यांचं कायमचं सूत्र आहे, 10% मेसेज, 90% मनोरंजन. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही बरं का की 90% मेसेज असलेली माणसं नाटकं वाईट आहेत, ती उत्तमच आहेत. दामले फॅन फाउंडेशनचं हे सूत्र आहे, 10% मेसेज, 90%. त्याच्यामुळे ते लिहिताना कायम हे करतात. आत्ताही जर नवीन काही मी त्यांना लिहिलं आणि पाठवलं तर ते पहिल्यांदा खूप जागा आहे त्याच्यात, लिही पुढे असं म्हणतात. तर तेवढं त्यांचं हे असतं की कमरेखालचे विनोद नको, लोकांना हसवलं पाहिजे, मजा आली पाहिजे, एवढे सरांचे नियम आणि अटी असतात. आणि चंकू सरांचं काही नाही, मेहनत करा, जी म्हणाली ती अगदी परफेक्ट आहे. मेहनत करा, तुमच्या त्या मेहनतीसाठीचं सगळं पोषक वातावरण ते तयार करतात. तिच्या कलानी घेतात, त्याच्या कलानी घेतात, माझ्या कलानी घेतात, आमच्या वयाप्रमाणे वागतात, आम्हाला हवं ते खायला द्या, प्यायला, कपडे सुद्धा. म्हणजे नाटकाचं काही प्रयोग, म्हणजे वेगळीच माणसं आहे ती. तर त्यांचं एवढंच आहे की खणखणीत प्रोडक्ट छान असलं पाहिजे. आणि चंदू सरांचं एक स्पेशली असतं की जे काय ना ते प्रयोगापूर्वी म्हणजे अर्धवट केलं, मग आता पहिले 5 प्रयोग झाल्यानंतर बघू आणि नंतर करू, मग त्याच्यात चेंजेस करू, त्यांचं असं नसतं. ही इज ऑलवेज फिक्स इन हिज माइंड की त्यांना हवं आहे काय. म्हणून तुम्ही त्यांची कुठलीही नाटकं जर बघितलीत, जसं प्रशांत सरांचा हा म्हणा तसं त्यांचा एक फॉर्म्युला सेट आहे, तसं चंद्रकांत कुलकर्णींचा पण एक त्यांचा फॅन फॉलोअर आहे, त्यांचा एक स्वतःचा चाहता वर्ग आहे, जे त्यांच्या नावाने नाटक बघायला येतात. त्यामुळे त्यांची नियम आणि अट फक्त एवढंच असते की मी सांगितलेल्या चाकोऱ्याभर जाऊन काहीतरी स्वतःचं उगाच करायला जाऊ नका, नाही तर मला ते आवडणार आणि कलाकार करूही शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या त्या ह्याच्या बाहेर जाऊन ते अचीव करता करताच मात्र ते वाक्यांमध्येच एवढी मेहनत, म्हणजे लिटरली आम्हाला ब्लॉकिंग करायला कधीच वेळ लागला नाही, पण ते वाक्यांवर इतकी मेहनत घेतात ना की तुम्हाला सगळं सोपं होऊन जातं. इतकं सोपं होऊन जातं की पुढे काही नियम आणि अटी तुमच्या आयुष्यात राहतच नाहीत नाटकाच्या प्रोसेसमध्ये. क्या बात आहे, खूप छान सांगितलंय जेव्हा यांनी की ते त्यांची एक फ्रेम तयार करून देतात की ह्याच्यातच काम करायचं, डायरेक्टर्स ॲक्टर म्हणू शकतो आपण एकदारेनी. तर तुम्हाला इथे मला परत एक मनात प्रश्न आला होता की लेखक तुम्ही, अभिनय पण तुम्हीच करताय, दोन्हीची जेव्हा तिथे हे करायला गेला ते काहीतरी असं थोडंसं म्हणजे दडपण आलं की सहज वाटलं? हो, नाही दडपण येतं अहो, कारण हे खूप अवघड आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, खूप टेन्शन येतं. आपलं लिहिलेलं लोकांना आवडेल ह्या आत्मविश्वासात आपण कधीही राहू नये. कारण नाही ते प्रेशरच मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी जेव्हा जेव्हा नाटकाचं वाचन करायचो ना, माझ्या जिभेला कोरड पडायची, माझ्या हाताला थरकाप व्हायचा. अजूनही काही कविता परफॉर्म करताना मला अक्षरशः कंठ दाटून येतो. कारण काय, आपलं लिहिलेलं लोकांना आवडेल हे गृहीत धरणंच फार डेंजर आहे. पण जेव्हा ते आवडायला लागतं, त्याला प्रतिसाद येतो, त्याच्यासारखं सुखही नाही बघा. मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे तुमचा मुलगा फार गुणी हो, संस्कारी आहे असं म्हणल्यानंतर आईला जे दाटून येईल ना, तेच आहे. म्हणजे आपण मंचावरती असताना आपण बोललेल्या वाक्याला प्रतिसाद मिळणं आणि आपण मंचावरती नसताना आपण लिहिलेल्या वाक्याला टाळी मिळणं, ह्याच्यासारखा आनंद काय मला सांगा तुम्ही. खरंच त्या सुखामध्ये ते अनुभवायचं सुख आहे. पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की आपल्या मुलाच्या चितेला अग्नी लावून आलेला बाप आणि विनोदी नाटक सादर झालेलं पाहून आलेला लेखक स्वतःच, यांची दोघांची मनस्थिती सारखी असते, कारण त्यांच्या मनासारखं काहीच झालेलं नसतं. ते इतके तर तसं होत नाही. आता अशा वेळेला जेव्हा प्रतिसाद मिळतो आणि आपल्या मनासारखं होतं, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि त्याचं सुख हे घेऊन झोपण्यासारखंच आहे, म्हणजे त्याला काही हे नाही. म्हणजे खूप अगदी एका सेन्सिटिव्ह डायलॉगनी ती पूर्ण हे सांगितली गेली आहे की अगदी मुलाच्या चितेपर्यंतच्या गोष्टींनी आणि ती भूमिका त्याच्याशी जोडून तुम्ही सांगितलं. मला तेच विचारायचं होतं की कसं दडपण असतं आणि मग ते किती सहज. कारण किती बघा ना, निर्मात्याचे पैसे लागतात, दिग्दर्शकाचं नाव लागतं, कलाकारांची मेहनत लागते, बरं चांगल्या कलाकारांची टीमही लागते. तुम्ही लिहिलंय फारतूर रमखान, बाणेदार वाक्य, बोलणारच धन्यवाद येतं, कसं काय ते यांच्या लिखाणामुळे आज कितीतरी बॅकस्टेज मंडळी त्याच्यावरती सर्वाईव्ह होत असतात. हा, ते फार बरं झाला हा विषय. तुम्हाला खरं सांगू, म्हणजे त्याचं ना एक दर वेळेला जेव्हा नाटकाला बस निघते ना दौऱ्याला आणि बस अशी सुरू होते,
मी असा बसमध्ये पडतो आणि मी पहिला विचार मनात येतो, यार आज 20 जण एक उद्देश घेऊन कुठेतरी काही चाललेत, त्याचं कारण मी काहीतरी लिहिलंय हे आहे. किती हे प्रामाणिक, सुख किती इतकं घेऊन प्रामाणिक. झोपण्यासारखं मी तुम्हाला सांगतो खरंच, की आज 25 माणसं इंदोरमध्ये काय तर आपण काहीतरी लिहू शकलोय. त्याच्यामुळे इतकं मला ते असं होतं की ही सद्बुद्धी द्यावी देवाने की यार हे पुढे आपल्याकडून लिहित राहावं, आपल्याला सुचत राहावं काहीतरी. पण फक्त एकच याच्यात माझं, तू सारखं मगाशी पासून 3-4 वेळा म्हटलास लॉकडाऊन मध्ये हे लिहिलं, लॉकडाऊन मध्ये. आता काही परत लॉकडाऊन होणार नाही हा. हो रे, त्यामुळे तशी शांतता, बरोबर आहे, नाही बरोबर आहे. नको, ही इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी विदाऊट लॉकडाऊनच Yes. खूप छान. बरं. नाहीतर स्वतःला लॉकडाऊन लावून घे पाहिजे तर 1-2 आठवडे आणि कर. खूप छान. खूपच छान. म्हणजे बातचीतच खूप सुंदर झाली आहे आणि वेळेचा अभाव आहे, नाही तर मी आणखीनही बातचीत या आम्हालाही आवडलं असतं, नाटकाबद्दल खरंच. आणखीन खरंच खूप छान गप्पा मारल्या गेल्या असत्या. आता मी हेच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या नाटकाबद्दल बातचीत केली आहे, एवढा वेळ दिलाय व्यस्त याच्यातनं, त्याकरता SR टाइम मराठीतर्फे मी तुमच्या तिघांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि या नाटकाच्या आणखीन खूप छान प्रयोग व्हावेत अशा शुभेच्छा. थँक्यू. निरोप घेण्यापूर्वी जी 2015 मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली होती ती परत देतो. क्या बात आहे. स्वच्छ वाणी, सुंदर विचार, अतिशय चांगले प्रश्न आणि दिसताय पण फार छान. तर त्याच्यामुळे SR टाइमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे तर आभार आहेतच. तुम्ही तशाच काम करताय याच्याबद्दल तुमचंही आभार. आणि जाता जाता परत एकदा हिंदी तुमचं ऑडियन्स आहे म्हणून परत एकदा राहत साहेबांकडे येतो की किसने दस्तक दी ये दिल पर क्या बात, कौन है, क्या बात, किसने दस्तक दी ये दिल पर कौन है, क्या बात. आप तो अंदर है बाहर कौन है. वाह, वाह, वाह. क्या बात तर आहे. ह्या तुम्ही असेच आमच्या मनात राहा, आम्हाला बोलवत राहा, आम्ही फार येतो. सुंदर, थँक्यू फारच सुंदर. म्हणजे मी संपूर्ण इंदोरच्या ऑडियन्स कडनं, मग ते हिंदी भाषी असो, मराठी भाषी किंवा इतर भाषी असो, सगळ्यांतर्फे पुन्हा एकदा तुमचे खूप धन्यवाद. खूप आभार मानते. Thank you. पुन्हा शुभेच्छा देते. भेटत राहू असे वर्षानुवर्ष. नक्की Thank नक्की, you. का Thank नाही. you. आता आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार.